नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूयात टॉप 10 घडामोडी. भोसरी पाठोपाठ चिंचवड विधानसभेतही अजित पवारांना धक्क्यावर धक्के बसू लागले. आता चिंचवड विधानसभा लढण्याची तयारी केलेले ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईरांनी अजितदादांच्या पक्षाला रामराम ठोकायचं ठरवलंय. यासाठी त्यांनी आजच्या गांधी जयंतीचा मुहूर्त शोधलाय. भाऊसाहेबांनी बुधवारी सायंकाळी त्यांच्या समर्थकांचा मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यात ते त्यांची पुढची दिशा जाहीर करणार आहेत. राज्यात निवडणुका जवळ आलेल्या असताना राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. या घडामोडीत राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हा प्रश्न जरा जास्तच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, त्याला माझा पाठिंबा असेल असं वक्तव्य केलं होतं. मात्र काँग्रेस आणि शरद पवार गट या मुद्द्यावर उदासीन आहेत. शरद पवार यांनी अनेकदा ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचेही सूर आता बदललेले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या असून अशातच आता मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील वातावरण तापलं आहे. ज्या नेत्यांनी मनोज जरांगेंना पोचलं, त्यांच्या आंदोलनाला रसद दिली आणि ओबीसी आरक्षण पळवण्याचा प्रयत्न केला, अशा महाराष्ट्रातील 50 उमेदवारांना पाडण्याचा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलाय. आमची यादी तयार असून यामध्ये रोहित पवारांसह राजेश टोपेंच्या नावाचा समावेश असल्याचं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं. देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची काल भेट घेतली आहे. जवळपास 2 तास अनंत अंबानी आणि ठाकरे यांच्यात बैठक झाली. त्यानंतर रात्री उशिरा अनंत अंबानी यांचा ताफा मातोश्री बाहेर निघाला. अंबानी आणि ठाकरे यांच्या बैठकीत नेमकी कशावर चर्चा झाली हे अद्याप समोर आलं नाहीये. परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. लोकसभा निवडणूक आपण तिसऱ्यांदा जिंकली, काँग्रेस 100ही गाठू शकली नाही, मग तरीही तुम्ही निराश का आहात? नैराश्य गाडून टाका. महाराष्ट्राची निवडणूक देशाची दशा आणि दिशा बदलेल असं सांगत आता मी सांगतो आपली सत्ता येणार आहे, ही काळ्या दगडावरची रेष आहे असे भाकीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी काल वर्तवलं. आता आपल्याला महायुतीचे सरकार आणायचे आहे आणि 2029 मध्ये स्वबळावर कमळाचे सरकार असेल. महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीसच सक्षम आहेत असं म्हणत शहा यांनी नेतृत्व त्यांचंच असेल असं स्पष्ट केलंय. मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या शिवनेरी बसमध्ये आता विमानामध्ये असतात तशा सुंदरी पाहायला मिळणार आहेत. प्रवाशांना मदत करण्यासाठी तसेच त्यांच्या स्वागतासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर शिवनेरी सुंदरी नेमण्यात येणार आहेत. एसटी बसमध्ये आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रवाशांच्या तिकिटावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावण्यास मदत मिळेल, त्याकरिता ही अभिनव योजना सुरू करण्यात असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली आहे. एसटी महामंडळाने एक्स वर याबाबत पोस्ट करून घोषणेचे पत्र जाहीर केलंय. पुणे शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे. AI तंत्रज्ञानावर आधारित शहरात 2866 कॅमेरे बसवणार असल्याची माहिती मिळत आहे. पुणे शहरातील वाढते गंभीर गुन्हे सराईतांच्या हालचाली टिपण्यासाठी म्हणून हे कॅमेरे बसवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. पुणे पोलिसांकडून हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यासाठी राज्य सरकारकडून 433 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या किंवा सरकारच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षा प्राधिकरणाने घेतलेल्या स्पर्धेत अनुचित मार्गाचा अवलंब करणाऱ्या कोणताही अपराध करणाऱ्या व्यक्तीस किमान 3 आणि कमाल 5 वर्ष कैदेची शिक्षा सुनावली जाणार आहे. तसेच 10 लाखापर्यंतचा दंड सुनावला जाणार आहे. राज्य सरकारने स्पर्धा परीक्षांमधील गडबडी रोखण्यासाठी केलेल्या कायद्यात या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम रहीम याला 20 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता राम रहीम 20 दिवसांसाठी बाहेर येणार असून हे दिवस राम रहीम बागपत येथील आश्रमात राहणार आहे. आज बुधवारी राम रहीम रोहतक येथील सुनारी या तुरुंगातून बाहेर येणार आहे. मागील 4 वर्षात 15 वेळा राम रहीम याला पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.
पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप झाल्याचं समोर आलंय। ICC T20 विश्वचषकाआधी पाकिस्तान संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने कर्णधार पदाचा राजीनामा दिलाय। सोशल मीडियावर पोस्ट करत बाबर आझमने हे जाहीर केलंय। याआधी देखील बाबर आझमने कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता। त्यामुळे आता पुन्हा राजीनामा जाहीर केल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डात वाद असल्याचं दिसून येत आहे। वेळ झाली टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।